ओके. आता आपण पॉईंट बघणार आहोत मेन. ॲक्च्युली याच्यामध्ये काही सेक्शन्स आपण सेक्शन 6 ते बघणार आहोत. रेसिडेन्शियल स्टेटस आहे ना, ते सेक्शन 6 अंडर इन्क्लूड होतं. सेक्शन्स लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आता जी तुम्ही 2 वर्षापूर्वी जी तुम्ही रेसिडेन्शियल स्टेटस जे तुम्ही शिकलेले होते त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट झालेले आहेत, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. थोडंसं लक्ष देऊन बघा. अमेंडमेंट झालेले आहेत, चेंजेस झालेले आहेत. ओके. तर आता मी हे जे सेक्शन्स आहेत ते सेक्शन्स मेन लक्षात ठेवा. सेक्शन्सवरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सेक्शन 4 हा रिलेटेड टू चार्जिंग सेक्शन आहे. ओके. म्हणजे जे इन्कम टॅक्स जे चार्ज केले जातात ना, ते सेक्शन 4नुसार चार्ज केले जातात. ओके. नेक्स्ट सेक्शन 5 आहे, त्याच्यामध्ये स्कोप ऑफ इन्कम हे डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट सेक्शन 6मध्ये रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एस एस सी डिस्कस केलं. म्हणजे 7 एस एस सी आहेत आपले. तर त्या 7 एस एस सीचा रेसिडेन्शियल स्टेटसनुसार त्याचं इन्कम कुठलं चार्जेबल होतं आणि कुठलं चार्जेबल होत नाही ते डिसाईड केलं जातं. आणि आपला हा जी करंट जो टॉपिक आहे आता तोच आपण बघतो, रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एस एस सी. म्हणजे आत्ता आपण करंट ज्या लेक्चरला आपण सेक्शन 6 आपण बघणार आहोत. ओके. नेक्स्ट सेक्शन 7 आहे. सेक्शन 7 डीम्ड रिसिव्ड इन्कम जे आपलं जे आहे ते आपल्याला इथे डिस्कस करणार आहोत. सेक्शन 7मध्ये इन्क्लूड केलेलं आहे डीम्ड इन्कम. ओके. ओके. नेक्स्ट आहे सेक्शन 8मध्ये डिव्हिडंड इन्कम डिस्कस केलेलं आहे. सेक्शन 9मध्ये डीम टू ॲक्रू और अराईज इन इंडिया, जे इन्कम आहे ते डीम टू बी ॲक्रू और अराईज इन इंडिया डिस्कस केलेलं आहे सेक्शन 9. तर हे जे सेक्शन्स आहेत ते सेक्शन्स लक्षात ठेवा. सेक्शन 4, 5, 6, 7, 8, 9. करंट लेक्चरला आपण सेक्शन 6 आपण डिस्कस करतो आहे. ओके. रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एस एस सी अमेंडमेंट झालेले आहेत सेक्शन 6मध्ये. तर सेक्शन 6 थोडंसं इम्पॉर्टंट आहे. थोडंसं जे पूर्वीचे डेफिनेशन होते त्यातले काही घटक आहेत ॲज इट इज, पण त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये एक्सेप्शन्समध्ये काही चेंजेस केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे बेसिक कंडिशन्स आणि ॲडिशनल कंडिशन हे इंडिव्हिज्युअलसाठी आहेत. तर त्या बेसिक कंडिशन आणि ॲडिशनल कंडिशन्समध्ये जे एक्सेप्शन्स आहेत त्या एक्सेप्शन्समध्ये काही अमेंडमेंट झालेले आहे. तर त्यानुसार आपण डिस्कस करणार आहोत. न्यू अमेंडमेंटनुसार आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके. तर विशेष लक्ष द्या. त्या काही अमेंडमेंट्स आहेत त्या थोड्याशा चेंजेस झाले, त्याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. ओके. आता रेसिडेन्शियल स्टेटस रिलेटेड काही इथे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. आपल्या रेसिडेन्शियल स्टेटसनुसार आपला स्कोप ऑफ इन्कम आपलं डिसाईड केलं जातं ॲक्च्युली. म्हणजे कधी एखादा पर्सन कधी रेसिडेंट आहे आणि नॉन रेसिडेंट आहे, तर नॉन रेसिडेंट पर्सनला ॲक्च्युली सर्व गोष्टी टॅक्सेबल नसतात. तर काही गोष्टी त्याच्यासाठी टॅक्सेबल नसतात. म्हणजे फॉरेन इन्कम असेल, मोस्टली जे फॉरेन इन्कम आहे त्या फॉरेन इन्कम आपलं टॅक्सेबल होणार की नाही हे डिसाईड होतं आपलं रेसिडेन्शियल स्टेटसनुसार. ओके. कधी एखादा पर्सन आहे आणि तो कधी नॉन रेसिडेंट आहे तर त्याच्यासाठी फॉरेन इन्कम टॅक्सेबल नसणार आहे. ओके. आणि कधी ते इंडियन इन्कम असेल, ओके, ते इंडियन इन्कम असेल तर ते सर्वांनाच टॅक्सेबल असणार आहे. ओके. आणि कधी तो रेसिडेंट असेल आणि रेसिडेंट आणि ऑर्डिनरी रेसिडेंट असेल तर त्याला ते कंपल्सरी सर्वच गोष्टी टॅक्सेबल होतात. म्हणजे फॉरेन इन्कम असेल तरीसुद्धा ते टॅक्सेबल होणार आहे. ओके. तर त्या काही गोष्टी आपण इथे डिस्कस करणार. तर रेसिडेन्शियल स्टेटस आपल्याला पहिल्यांदा मेन आहे ते फाइंड आउट करता आलं पाहिजे. आणि रेसिडेन्शियल स्टेटस तुम्हाला लास्ट इयरला जेव्हा तुम्ही टी वाय लेवलला होता तेव्हा तुम्हाला नॉर्मली इंडिव्हिज्युअलचंच रेसिडेन्शियल स्टेटस होतं. पण करंट सिलेबसमध्ये ऑल 7% रेसिडेन्शियल स्टेटस तुम्हाला इथे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे 7% म्हणजे कोण कोण? ओके. तर इंडिव्हिज्युअल, एच यू एफ, कंपनी, पार्टनरशिप फर्म, बी ओ आय, ए ओ पी म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन और बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, लोकल अथॉरिटी, आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन, या सर्वांचा आपण रेसिडेन्शियल स्टेटस आपण करंट सिलेबसमध्ये आहे. तर आपण रेसिडेन्शियल स्टेटस आपण इथे आपण सर्वांचा आपण फाइंड आउट करणार आहोत. दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या. रेसिडेन्शियल स्टेटस हॅज नथिंग टू डू विथ द सिटिझनशिप. ओके. म्हणजे सिटिझनशिपनुसार त्याचं रेसिडेन्शियल स्टेटस डिपेंड होत नाही आहे. कारण एखादा पर्सन असतो ना, तो 1-2 ॲक्च्युली कंट्रीचा सुद्धा सिटिझन असू शकतो. ओके. म्हणजे तिथे असं नाही की सिटिझनशिप एकाच पर्सनची एकाच ठिकाणी असू शकते. तसंच रेसिडेन्शियल स्टेटससुद्धा कधी तो सिटिझन आहे म्हणजे तो रेसिडेंट आहे असं नाही आहे. ओके. किंवा तो सिटिझन नाही आहे म्हणून रेसिडेंट नाही आहे, तर असं पण नाही आहे. ओके. त्यामुळे रेसिडेन्शियल स्टेटस आणि सिटिझनशिप हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. काही गोष्टी आपल्या सिटिझनशिपनुसार ॲक्च्युली इथे डिसाईड केल्या जातात की सिटिझन असेल तर त्याच्यासाठी काही कंडिशन्स आपल्या चेंज होत आहेत. तर त्या कंडिशन्स आपण बघणार आहोत ॲक्च्युली वेगवेगळ्या कंडिशन. कधी तो इंडियन सिटिझन असेल तर त्याच्यासाठी थोड्याशा वेगळ्या कंडिशन्स आहेत, तर त्यासुद्धा आपण बघणार आहोत. ओके. पण सिटिझनशिप आणि रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे तो सिटिझन आहे म्हणजे तो रेसिडेंट आहे असं ॲक्च्युली ते होऊ शकत नाही.
बघा, पर्सन मे बी सिटीजन ऑफ अमेरिका बट द रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, म्हणजे कारण तो प्रिव्हियस इयरमध्ये किती दिवस तो आपल्या कंट्रीमध्ये राहिला, इंडियामध्ये किती दिवस राहिले, त्यावरून रेसिडेन्शियल स्टेटस डिपेंड करणार आहे. ओके, तो अमेरिकेचा सिटीजन आहे, म्हणजे तो फॉरेन सिटीजन आहे, त्यामुळे तो इंडियाचा रेसिडेंट असेल असं नाही आहे. तर रेसिडेन्शियल जे स्टेटस आहे ते नॉर्मली आपल्या प्रिव्हियस इयरमध्ये तो किती दिवस आपल्या इंडियामध्ये राहिलेला आहे त्यावरती ते डिपेंड करतं. त्याचं आणि सिटीजनशिपचा काही म्हणजे लिंक नाही आहे, म्हणजे पूर्णच लिंकेज नाही असं म्हणता येणार नाही. कारण काही गोष्टी आहेत त्या कधी इंडियन सिटीजन असेल तर त्याला वेगळ्या कंडिशन्स अप्लाय होत आहेत, वेगळे रूल्स अप्लाय होत आहेत, तर ते रूल त्याला अप्लाय होतील ॲज पर सिटीजनशिप. पण सिटीजनशिप आणि रेसिडेन्शियल स्टेटस याच्यामध्ये म्हणजे काही तो कधी रेसिडेंट नसेल कधी इंडियाचा म्हणून तो काय सॉरी सिटीजन नसेल इंडियाचा म्हणून काय तो रेसिडेंट होणार नाही असं नाही आहे. म्हणजे अमेरिकेचा सिटीजन आहे तो इंडियाचा रेसिडेंट असू शकतो. ओके, नेक्स्ट आहे रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ द एस एस सी डिपेंड्स ऑन द स्टे ऑफ एस एस सी इन इंडिया इन द प्रिव्हियस इयर ॲक्च्युअली ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये तो किती दिवस इंडियामध्ये राहिला त्यावरून त्याचं रेसिडेन्शियल स्टेटस आहे ते डिपेंड असणार आहे, डिसाईड होणार आहे. द स्टे मे नॉट बी ॲट द सेम प्लेस कंटिन्युअसली. म्हणजे हे सुद्धा आहे, म्हणजे असं पण नाही आहे की तो आहे तो घरीच राहायला पाहिजे. म्हणजे आता माझं गाव आहे नेरळ, तर मी नेरळमध्येच राहिलं पाहिजे असं काय कंपल्सरी नाही आहे. मी कधी आता मद्रासला जाऊन राहिलो, दिल्लीला जाऊन राहिलो, तरीसुद्धा माझं ते स्टे इन इंडियाच म्हणून कन्सिडर होईल. दुसरी एक गोष्ट म्हणजे ते कंटिन्युअस असलं पाहिजे असं पण गरजेचं नाही आहे. ओके, म्हणजे इंडियामध्ये कंटिन्युअसली असलं पाहिजे असं पण काही गरजेचं नाही आहे. मी आज इंडियामध्ये आहे आणि उद्या कधी मी अमेरिकेमध्ये असेन. ओके, परवा मी इंग्लंडमध्ये असेन किंवा नंतर 4 दिवसांनी मी पुन्हा कधी इंडियामध्ये कधी परत आलो. ओके, तर अशा पद्धतीने मला कंटिन्युअस असणं गरजेचं नाही आहे, पण इंडियामध्ये जेवढ्या दिवस आहे तेवढ्या दिवस माझे काउंट करणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्या की डिपार्चर डे आणि अरायवल डेट हे दोन्ही डेज आहेत ते कन्सिडर केले जातात, काउंट केले जातात. ओके, मी आज कधी अमेरिकेला निघून चालले तर आजचा दिवस आहे जे 9 नोव्हेंबर जो दिवस आहे तो माझा काउंट केला जाईल, आज मी सोडून चाललेलो आहे तर. आणि मी कधी 15 डिसेंबरला कधी रिटर्न येत असेल तर 15 डिसेंबर हा सुद्धा माझा डे माझा काउंट होईल आजच्या म्हणजे ड्युरिंग इंडिया आहे म्हणून कन्सिडर केला जाईल. म्हणजे माझा 9 नोव्हेंबर हा दिवस आहे हा सुद्धा काउंट केला जाईल. आणि 15 डिसेंबरला मी रिटर्न येतो आहे तर 15 डिसेंबरसुद्धा मी इंडियामध्ये आहे असं माझं कन्सिडर होईल. ओके, हे मधल्या पिरियडमध्ये मी बाहेर होतो त्यामुळे ते इंडियामध्ये आहे म्हणून कन्सिडर होणार नाही. पण माझं 9 नोव्हेंबरला मी सोडून चाललेलो आहे इंडिया, तर 9 नोव्हेंबर माझा दिवस माझा काउंट होईल इंडियामध्ये आहे म्हणून. आणि मी 15 डिसेंबरला रिटर्न येतो तर 15 डिसेंबरसुद्धा माझा डे काउंट होणार आहे इंडियामध्ये आहे म्हणून. ओके, द एस एस सी मे स्टे ॲट अ डिफरंट प्लेस इन इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतो, ते स्टे कंटिन्युअस असणंसुद्धा कंपल्सरी नाही आहे. ओके, आफ्टर डिटरमाइनिंग द लिगल स्टेटस अंडर सेक्शन 231 त्याच्यासाठी सेक्शन आहे 231 रेसिडेन्शियल 231 म्हणजे ॲक्च्युली पर्सन. 231 ही ॲक्च्युली पर्सनसाठी आहे, म्हणजे त्याचं जे स्टेटस आहे पर्सननुसार द एस एस सी रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन एस एस सी टू बी डिटरमाइन. म्हणजे पहिल्यांदा तो कुठला पर्सन आहे ते फाइंड आउट करणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक पर्सनसाठी वेगवेगळे रूल्स आहेत अप्लाय होतात. म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि एच यू एफसाठी वेगळे रूल्स आहेत, कंपनीसाठी वेगळे रूल्स आहेत. ओके, असोसिएशन ऑफ पर्सन, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअलसाठी वेगळे रूल्स आहेत. ओके, तर ते प्रत्येक पर्सनसाठी वेगवेगळे रूल्स आहेत, त्यामुळे हे तुम्हाला फाइंड आउट म्हणजे ॲक्च्युली मेन 4 रूल्स आहेत. इंडिव्हिज्युअलसाठी वेगळे रूल्स आहेत, एच यू एफसाठी वेगळे रूल्स आहेत, कंपनीसाठी वेगळे रूल्स आहेत आणि रिमेनिंगसाठी वेगळे रूल्स आहेत. ओके, म्हणजे 4 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात. इंडिव्हिज्युअलसाठी थोडे वेगळे रूल्स आहेत, एच यू एफसाठी दुसऱ्या प्रकारचे रूल्स आहेत, तिसरे कंपनीसाठी वेगळे रूल्स आहेत आणि फायनली जे बाकीचे रिमेनिंग उरतात त्यांच्यासाठी सर्वांसाठी एक कॉमन रूल्स आहेत. म्हणजे असे 4 टाईपचे रूल्स तुम्हाला इथे बघायचे. ओके, 231 म्हणजे पर्सनमध्ये तो कुठल्या हेड अंडर इन्क्लूड होतो आहे, म्हणजे तो इंडिव्हिज्युअल आहे, एच यू एफ आहे, कंपनी आहे, फर्म आहे, असोसिएशन ऑफ पर्सन आहे, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल आहे, लोकल अथॉरिटी आहे का आर्टिफिशियल आणि ज्युडिशियल पर्सन आहे. त्या पहिल्यांदा तुम्हाला फर्स्ट फाइंड आउट करायचं, नंतर मग तुम्हाला रेसिडेन्शियल स्टेटसचा रूल अप्लाय करायचा आहे. ओके, द एस एस सी कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर रेसिडेन्शियल स्टेटस. नेक्स्ट आता हे मेन आहे आपलं. बघा, ही एक गोष्ट ॲड झालेली आहे जी पूर्वी नव्हती. का होती तुम्हाला ही डीम्ड रेसिडेंट होतं पूर्वी नव्हतं, कारण तुम्ही ज्या पिरियडला होते त्या पिरियडमध्ये डीम रेसिडेंट ही कन्सेप्ट नव्हती, ती आता नवीन इंट्रोड्यूस झालेली आहे, अमेंडमेंट झालेलं आहे. ओके, तर रेसिडेन्शियल स्टेटस सेक्शन 6 सेक्शन इम्पॉर्टंट आहे, सेक्शन 6 लक्षात ठेवा. सेक्शन 6 आपण रेसिडेन्शियल स्टेटससाठी आहे,
त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कंडिशन आठवत असेल 6(1) जे आहे ते बेसिक कंडिशन आहे, 6(6) आहे ॲडिशनल कंडिशन्स आहे. तर ते सेक्शन्स आहेत ते लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट बघा, इंडिव्हिज्युअल आणि HUF असेल तर इंडिव्हिज्युअल आणि HUF असेल तर त्याच्यामध्ये दोन मेन पार्ट पडतात आपले, रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट. हे प्रत्येकालाच पडतात ॲक्च्युली. रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट हे ॲक्च्युली प्रत्येकासाठीच आहेत, म्हणजे कुठलाही असून बघा अदर असतील तरीसुद्धा तुम्हाला हे दोन पार्ट दिसतात, रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट. म्हणजे फर्म, असोसिएशन ऑफ पर्सन, लोकल अथॉरिटी, कंपनी, या सर्वांसाठी, इतर सर्वांसाठी, म्हणजे HUF आणि इंडिव्हिज्युअल सोडून इतर सर्वांसाठी सुद्धा रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट हे कॉमनच आहे. इथे सुद्धा रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट हे कॉमनच आहे. ओके. पण हे जे डीम रेसिडेंट आहे ना, फक्त इंडिव्हिज्युअलसाठी अलाउड आहे. म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल असेल तर तो डीम रेसिडेंट असू शकेल. HUF असेल तर तो डीम रेसिडेंटच्या कन्सेप्टमध्ये येत नाही आहे. ओके. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या, डीम रेसिडेंट ही जी कन्सेप्ट आहे ती फक्त इंडिव्हिज्युअलला अप्लाय होते, HUFला अप्लाय होत नाही, किंवा ह्या कुठल्याही गोष्टीला अप्लाय होत नाही डीम रेसिडेंट. ओके. आणि कधी इंडिव्हिज्युअल आणि HUF असेल, ह्या दोन कधी पर्सनच्या कॅटेगरीमध्ये कधी इन्क्लूड होत असेल तर त्याला अजून दोन कॅटेगरी इन्क्लूड होतात. कधी तो रेसिडेंट असेल तर रेसिडेंटचे अजून दोन पार्ट पडतात, रेसिडेंट अँड ऑर्डिनरीली रेसिडेंट, आणि सेकंड पार्ट आहे रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट. ओके. ह्या ज्या दोन, कधी इंडिव्हिज्युअल किंवा HUF कधी रेसिडेंट असेल तर त्याचे अजून दोन बायफर्केशन पडतात, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट अँड रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट. ओके. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, कधी तो इंडिव्हिज्युअल असेल आणि तो इंडिव्हिज्युअल कधी डीम रेसिडेंट ह्या कधी कन्सेप्ट थ्रू कधी रेसिडेंट होत असेल, म्हणजे ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, ज्या रेसिडेंटच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या बेसिक कन्सेप्ट तो फॉलो करत नाही, म्हणजे तो फुलफिल करत नाही आहे, पण डीम रेसिडेंटसाठी काही ॲडिशनल कंडिशन्स प्रोव्हाइड केल्या, त्या ॲडिशनल कंडिशनमध्ये कधी तो बसत असेल आणि तो रेसिडेंट होत असेल तर त्यालासुद्धा ही कन्सेप्ट ॲप्लिकेबल नाही आहे. बघा, डीम रेसिडेंटसाठी फक्त हीच दिलेलं आहे, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंटला फक्त क्लिक केलेलं आहे. म्हणजे असं क्लिक केलेलं नाही आहे, रेसिडेंट डीम कधी रेसिडेंट असेल तो रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट होऊ शकत नाही. पण तो काय होणार, फक्त कधी तो डीम रेसिडेंट असेल तर त्याचं स्टेटस काय असणार आहे, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, हेच त्याचं कन्सेप्ट, हेच त्याचा स्टेटस असणार आहे. कधी तो डीम रेसिडेंट असेल तर, डीम रेसिडेंट असेल तर ही गोष्ट त्याला अप्लाय होत नाही, ही गोष्ट त्याला अप्लाय होत नाही, त्याला हीच गोष्ट अप्लाय होते. ओके. आणि तो नॉर्मली रेसिडेंट आहे, म्हणजे त्याला डीम रेसिडेंटची कन्सेप्ट अप्लाय होत नाही, तो कारण की तो रेसिडेंट असेल तर त्याला डीम रेसिडेंट म्हणून कॅल्क्युलेट करण्याची गरजच नाही आहे. ओके. पण कधी तो रेसिडेंटच्या त्या बेसिक कंडिशनपैकी दोन्ही कधी कंडिशन कधी फुलफिल करत नसेल तर आपल्याला ते बघावं लागतं की तो डीम रेसिडेंटच्या कन्सेप्टमध्ये बसतोय की नाही. ओके. आणि तो कधी डीम रेसिडेंटच्या कधी कन्सेप्टनुसार कधी रेसिडेंट होत असेल तर तो रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट हेच त्याच्यासाठी स्टेटस असणार आहे. ओके. रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट हे त्याच्यासाठी स्टेटस नसणार आहे. ओके. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा, आपलं जे कन्सेप्ट आहे सेक्शन 6 आहे, रेसिडेन्शियल स्टेटस. त्याच्यामध्ये आपण मेजर दोन पार्ट केले, इंडिव्हिज्युअल HUFसाठी सेपरेट केलं, कारण इंडिव्हिज्युअल आणि HUFमध्ये हे दोन ह्या घटक आहेत ते फक्त इंडिव्हिज्युअल आणि HUFमध्येच आहेत. ओके. ते तुम्हाला ह्या कुठल्याही पर्सनसाठी हे दोन ॲडिशनल घटक नाही आहेत. ओके. नेक्स्ट, डीम रेसिडेंट जी कन्सेप्ट आहे ती फक्त इंडिव्हिज्युअलसाठी ॲप्लिकेबल आहे, यासाठीच ॲप्लिकेबल आहे, HUFसाठी ही ॲप्लिकेबल नाही आहे. आणि कधी डीम रेसिडेंट असेल तर तो रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंटमध्येच कन्सिडर केला जाईल, तो या गोष्टीमध्ये कन्सिडर केला जाणार नाही. ओके. ही कन्सेप्ट याच्यासाठी ॲप्लिकेबल नाही आहे. ओके. नेक्स्ट, तुम्ही कधी फर्म, AOP या सर्वांसाठी, इतर ह्या दोघांना सोडून बाकीचे जे 5 SSC आहेत, 5 पर्सन आहेत, त्या 5 पर्सनसाठी फक्त ह्या दोनच कन्सेप्ट ॲप्लिकेबल आहेत. तिथे रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट आणि नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट ह्या दोन्ही कन्सेप्ट ह्या बाकीच्या पर्सनसाठी येत नाही. ओके. फक्त ह्या दोन पर्सनसाठी ह्या ॲडिशनल कन्सेप्ट येतात. ओके. ओके. नेक्स्ट बघा, अजून काही गोष्टी आहेत. रेसिडेन्शियल स्टेटस इज डिटरमाइन इन रिस्पेक्ट ऑफ ईच प्रीवियस इयर. In other words, residential status of the person may vary from one previous year to the another previous year. म्हणजे
आज तो रेसिडेंट आहे म्हणून तो उद्या रेसिडेंट असेल असं नाही. म्हणजे करंट इयरला तो रेसिडेंट आहे, नेक्स्ट इयरला तो मे बी रेसिडेंट नसेल. कारण ते प्युअरली डिसाईड होतं प्रिव्हियस इयरमध्ये तो किती डेज इंडियामध्ये होता त्यावरून ते डिसाईड होतं. त्यामुळे प्रत्येक इयरचं डिफरंट आपला रेसिडेन्शियल स्टेटस असणार आहे प्रत्येक एस एस सीचं, प्रत्येक पर्सनचं. ओके. नंतर दुसरी एक घटक लक्षात घ्या, सिंगल स्टेटस फॉर ईच सोर्स ऑफ इन्कम. म्हणजे समजा तो ईच सोर्स ऑफ इन्कम, आपले सोर्स ऑफ इन्कम किती आहेत आपले, म्हणजे जे आपले हेड्स आहेत त्या वेगवेगळे सोर्स आहेत ते इन्कमचे, सॅलरी आहे, हाऊस प्रॉपर्टी आहे. तर प्रत्येक सोर्ससाठी वेगवेगळे स्टेटस नसणार आहे. म्हणजे कधी तो रेसिडेंट असेल, ओके, तर तो हाऊस प्रॉपर्टीसाठी सुद्धा रेसिडेंट आहे किंवा इतर जे आहे त्याच्यासाठी सुद्धा तो रेसिडेंट आहे. द पर्सन कॅन हॅव ओनली वन रेसिडेन्शियल स्टेटस फॉर द प्रिव्हियस इयर, दॅट इज ही कॅनॉट बी रेसिडेंट फॉर द वन सोर्स ऑफ इन्कम अँड नॉन रेसिडेंट फॉर अदर सोर्स ऑफ इन्कम. तर प्रत्येक सोर्स ऑफ इन्कमसाठी एकच त्याचा रेसिडेन्शियल स्टेटस असणार आहे, त्याचं काय वेगवेगळ्या स्टेटस नसणार आहे. नेक्स्ट, इम्पॅक्ट ऑफ सिटिझनशिप. ते सिटिझनशिप काही इम्पॅक्ट करत नाही आहे. सिटिझनशिप अँड रेसिडेन्शियल स्टेटस आर टू डिफरंट कन्सेप्ट. द सिटिझन ऑफ इंडिया मे नॉट बी रेसिडेंट ऑफ इंडिया फॉर द पर्पज ऑफ इन्कम टॅक्स. म्हणजे इंडियाचा सिटिझन आहे म्हणजे तो कंपल्सरीली तो रेसिडेंट ऑफ इंडिया असेल असं काय कंपल्सरी नाही आहे. किंवा आपण अजून एक गोष्ट बघितली, अमेरिकेचा सिटिझन आहे तो इंडियाचा रेसिडेंट नसेल असंच काय कंपल्सरी नाही आहे. तो अमेरिकेचा जो सिटिझन आहे तो इंडियाचा रेसिडेंट असू शकतो. ओके. नेक्स्ट, कंट्री स्पेसिफिक. पर्सन कॅन हॅव सेम रेसिडेन्शियल स्टेटस इन मोर दॅन वन कंट्री. म्हणजे एक पर्सन आहे तो कदाचित अमेरिकेचा सुद्धा रेसिडेंट असू शकतो, इंडियाचा सुद्धा रेसिडेंट असू शकतो, इंग्लंडचा सुद्धा रेसिडेंट असू शकतो. कारण की प्रत्येक कंट्रीचे लॉ वेगवेगळे आहे. इंडियाचा रेसिडेंट आहे तो इंडियामध्ये कधी 60 डेजपेक्षा कधी जास्त दिवस राहिला तरीसुद्धा तो रेसिडेंट होऊ शकतो. ओके. तर दुसऱ्या कंट्रीमध्ये तो त्यांच्या रूलनुसार जेवढ्या दिवस राहायला पाहिजे तेवढ्या दिवस कधी राहिला तर तो तेवढ्या दिवस तो त्या कंट्रीचा सुद्धा रेसिडेंट असू शकतो. त्यामुळे कंट्री स्पेसिफिक नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे प्रत्येक कंट्रीचा वेगवेगळं ॲक्च्युली रेसिडेन्शियल स्टेटस असू शकतं. सेम सिच्युएशन, कधी तो सिटिझन आहे त्यामुळे तो काय रेसिडेंट आहे असं काय कंपल्सरी नाही आहे. एका कंट्रीचा सिटिझन दुसऱ्या कंट्रीचा रेसिडेंट असू शकतो. ओके. किंवा सिटिझनशिप असेल एखाद्या कंट्रीचे म्हणजे तो कंपल्सरीली रेसिडेंट आहेच असं काय कंपल्सरी नाही आहे. ओके. तर हे बेसिक पॉईंट आहे. ओके, रेसिडेन्शियल स्टेटस रिलेटेड. आता आपण आता ज्या कन्सेप्ट आहेत त्यात आपण बघणार आहोत. ओके. पण हे पॉईंटसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मेन आता कन्सेप्ट, आता मेन आता ज्या कंडिशन्स आहेत त्या आपण बघणार आहोत. आता आपण पहिले बघतोय सेक्शन 6(1). सेक्शन 6(1) मध्ये बेसिक कंडिशन प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि ह्या दोन बेसिक कंडिशन आहेत. त्या दोन्ही बेसिक कंडिशनपैकी कुठली एक कंडिशन जरी फुलफिल केली तरी तो सुद्धा तो रेसिडेंट ऑफ इंडिया होईल. अँड इंडिव्हिज्युअल, आणि ही जी कंडिशन्स आहे ती इंडिव्हिज्युअलसाठी बोलतोय फक्त. ओके. ह्या जे 7% आहे त्या 7%पैकी फक्त इंडिव्हिज्युअल रिलेटेड इथे आपण डिस्कस करतोय. ओके. An individual will be treated as resident in India in any previous year if he fulfill any one, ही एक गोष्ट महत्त्वाची आहे, any one of the following two basic condition. टू कुठले बेसिक कंडिशन? ही बेसिक कंडिशन 1 ॲज पर सेक्शन 6(1)(a) आणि बेसिक कंडिशन 2 ॲज पर 6(1)(c). ओके. आता 6 आहे सेक्शन, 1 आहे सबसेक्शन आणि C आहे क्लॉज. ओके. तर ती पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता त्या दोन बेसिक कंडिशनमध्ये काही चेंजेस झालेले नाही आहेत. ज्या पूर्वीच्या कंडिशन होत्या त्याच कंडिशन्स आहेत. ही इज इन इंडिया इन द प्रिव्हियस इयर फॉर द पिरियड ऑफ 182 डेज और मोर. ही पहिली कंडिशन आहे. प्रिव्हियस इयरमध्ये तो 182 डेजपेक्षा जास्त राहिलेला असला पाहिजे. ओके. आणि ऑर, इथे ऑर मेन्शन केलेले, अँड मेन्शन केलेलं नाही, कारण दोघांपैकी कुठली तरी एक कंडिशन फुलफिल केली तरीसुद्धा तो रेसिडेंट होऊ शकतो. त्यामुळे ऑर मेन्शन केलेले आहे. ही तरी सॅटिस्फाय करा किंवा ही तरी सॅटिस्फाय करा, दोघांपैकी कुठली एक जरी सॅटिस्फाय केली तरीसुद्धा तो रेसिडेंट ऑफ इंडिया होणार आहे. आता ऑर कंडिशन काय सांगते? ऑर वाली कंडिशन काय सांगते? He is in India for the period of 60 days or more during the previous year and for 365 days or more during the 4 year immediately preceding the relevant previous year. ओके. म्हणजे लास्ट इयरमध्ये, म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये तो 60 डेजपेक्षा जास्त इंडियामध्ये राहिलेला पाहिजे आणि प्रिव्हियस इयरच्या आधीच्या 4 प्रिव्हियस इयरमध्ये. ओके. आधीच्या 4 प्रिव्हियस इयरमध्ये म्हणजे
आता आपला करंट आपला असेसमेंट इयर आपला चालू आहे 2022-23 आपला चालू आहे ॲक्च्युली असेसमेंट इयर. त्याचा प्रिव्हियस इयर काय 2021-22. ओके, हे प्रिव्हियस इयर आहे. तर प्रिव्हियस इयरमध्ये तो 60 डेजपर्यंत राहायला पाहिजे, 60 डेज. ओके, आणि त्याच्या प्रिव्हियस इयरच्या आधीच्या 4 प्रिव्हियस इयरमध्ये म्हणजे 2021 हे प्रिव्हियस इयर आणि त्याच्या आधीचे म्हणजे त्याच्या आधीचे 4 प्रिव्हियस इयर 1920. ओके, 1920, 2021, 2018-19. ओके, आणि लास्ट एक इयर आहे 2017-18. या 4 इयरमध्ये तो किती दिवस राहायला पाहिजे 365 डेज राहायला पाहिजे. ओके, या कधी दोन्ही कंडिशन कधी तो फुलफिल करत असेल तर तो रेसिडेंट म्हणून कन्सिडर तो ती कंडिशन फुलफिल करेल म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये. ओके, प्रिव्हियस इयरमध्ये तो किती दिवस राहायला पाहिजे तर 60 डेज राहायला पाहिजे. ओके, आणि त्या प्रिव्हियस इयरच्या आधीचे 4 प्रिव्हियस इयर त्या 4 प्रिव्हियस इयरची कधी तुम्ही किती दिवस राहिले त्याची टोटल केली तर ती 365 डेजपेक्षा जास्त असली पाहिजे. ओके, ही झाली आपली सेकंड कंडिशन. त्या दोन्ही गोष्टी फुलफिल होणं गरजेचं आहे म्हणजे 60 डेजसुद्धा फुलफिल होणं गरजेचं आहे आणि 365 डेजसुद्धा फुलफिल होणं गरजेचं आहे. अँड मेन्शन केलेलं आहे. ओके, ड्युरिंग द प्रिव्हियस इयर अँड इथे अँड मेन्शन केलं म्हणजे तो 60 डेजसुद्धा कंडिशन फुलफिल होणं गरजेचं आहे आणि 365ची सुद्धा कंडिशन फुलफिल होणं गरजेचं आहे. या कधी दोन्ही गोष्टी कधी तो फुलफिल करत असेल तर ती कंडिशन सेकंड आहे ती फुलफिल करतो आहे. ओके, ही बेसिक कंडिशन आहे. पण आता या बेसिक कंडिशनला जे एक्सेप्शन्स आहेत. ओके, तर एक्सेप्शनमध्ये आपले चेंजेस झालेले ही तुम्ही कंडिशन बघितलं तर जी तुम्ही पूर्वी जी यूज करत होता ती सेम कंडिशन आहे. त्या कंडिशनमध्ये काही चेंजेस झालेले नाही आहेत. ह्या ज्या कंडिशन्स आहेत जे तुम्ही पूर्वी जे बघितलेलं होतं 2 वर्षापूर्वी तर त्याच सेम कंडिशन आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले नाही आहे. पण आता जे नेक्स्ट जे सांगणार ते एक्सेप्शन्स आहेत एक्सेप्शनमध्ये चेंजेस झालेले आहेत. आता एक्सेप्शन आता 3 एक्सेप्शन्स आहेत. ओके, आता एक्सेप्शन टू द सेक्शन 6(1). सेक्शन 6(1) काय बेसिक कंडिशन्स आहेत. रेसिडेन्शियल स्टेटसच्या बेसिक कंडिशन्स आहेत. त्या बेसिक कंडिशनला हे काही एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्शन 3 आहेत A, B आणि C हे 3 एक्सेप्शन आहेत. पूर्वी तुम्हाला तेवढे एक्सेप्शन नव्हते आता त्यांनी थोडेसे एक्सेप्शनमध्ये काही चेंजेस केलेले तर ते चेंजेस बघा काय आहेत ते. मला वाटतं हे जे फर्स्ट ए एक्सेप्शन आहे हे पूर्वीसुद्धा होते ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. ओके, ए एक्सेप्शनमध्ये काय सांगतं आहे इन द फॉलोइंग केसेस कंडिशन 2. कंडिशन 2 म्हणजे कोणती ही कंडिशन 2. ओके, कंडिशन 2 ऑफ सेक्शन 6(1) दॅट इज सेक्शन 6(1)(c) इज इररिलेव्हंट. इररिलेव्हंट म्हणजे काहीच कामाची नाही ती आपल्याला कन्सिडर करायची नाही आहे. ओके, ह्या 1 आणि 2च्या केसमध्ये आपल्याला ही जी सेकंड कंडिशन आहे ती आपल्याला कन्सिडरच करायची नाही आहे. आपल्याला फक्त फर्स्ट कंडिशनच कन्सिडर करायची. तर कोणासाठी फर्स्ट कंडिशन फक्त कन्सिडर करायचे अँड इंडियन सिटीजन. तो इंडियन सिटीजन पाहिजे हु लिव्ज इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर फॉर द एम्प्लॉयमेंट पर्पज. ओके, तो एम्प्लॉयमेंट पर्पजसाठी कधी त्यांनी इंडिया कधी सोडून गेलेला आहे. ओके, बघा लिव्ज इंडिया मेन्शन केलेलं आहे आणि तो इंडियन सिटीजन पाहिजे. ओके, तो इंडियन सिटीजन आहे आणि त्यांनी इंडिया सोडून गेलेला आहे. सॉरी, इंडियन सिटीजन आहे तो इंडिया सोडून गेलेला आहे ड्युरिंग द प्रिव्हियस इयर फॉर द एम्प्लॉयमेंट पर्पज. तर त्यासाठी जी सेकंड कंडिशन आहे बेसिक सेकंड कंडिशन अंडर सेक्शन 6(1)(c) ती त्याला ॲप्लिकेबल नाही आहे. त्याला फक्त फर्स्ट कंडिशनच ॲप्लिकेबल आहे सेक्शन 6(1)(a) तीच फक्त कंडिशन ॲप्लिकेबल आहे. दुसरी एक गोष्ट मेन्शन केली आहे अँड इंडियन सिटीजन हुज लिव्ज इंडिया हे दोन्ही ठिकाणी लिव्ज इंडियाचं आहे ड्युरिंग द प्रिव्हियस इयर ॲज अ मेंबर ऑफ क्र्यू ऑफ एन इंडियन शिप. ओके, तो क्र्यू मेंबर आहे इंडियन शिपचा आणि तो कधी इंडिया कधी सोडून गेलेला आहे म्हणजे तो 12 नॉटिकल मिलपेक्षा बाहेर आहे ॲक्च्युली. ओके, इंडियामध्ये आहे म्हणजे काय म्हणून कन्सिडर करतो आपल्या बेस लाईनपासून आपल्या बेस बॉर्डरपासून आपल्या 12 नॉटिकल मिलपर्यंत कधी तो पर्सन कधी असेल तर तो इंडिया आहे आपण असं कन्सिडर करतो. आणि कधी तो 12 नॉटिकल मिलपेक्षा कधी बाहेर असेल तर तो आपल्या इंडियाच्या बाहेर आहे म्हणून आपण कन्सिडर करतो. ओके, तर तो 2 गोष्टी आहेत. इंडियन सिटीजन आहे दोन्ही ठिकाणी बघा इंडियन सिटीजन आहे दोन्ही ठिकाणी लिव्ज इंडिया आहे आणि ते प्रिव्हियस इयरमध्ये दोघांनी सोडून गेलेलं आहे. आणि फर्स्टमध्ये मेन्शन केलं एम्प्लॉयमेंट पर्पजसाठी आणि सेकंडमध्ये मेन्शन केले मेंबर ऑफ क्र्यू ऑफ इंडियन शिप. ओके, या दोघांसाठी कधी त्यांनी इंडिया कधी सोडून गेलेले आहेत तर त्याच्यासाठी सेकंड कंडिशन ॲप्लिकेबल नाही आहे. तर त्यासाठी फक्त फर्स्ट कंडिशनच ॲप्लिकेबल आहे. द अबोव एस.एस.सी शॅल बी ट्रीटेड ॲज रेसिडेंट इन इंडिया ओनली इफ ही रिसाइड्स इन इंडिया फॉर 182 डे और मोर इन द रिलेव्हंट प्रिव्हियस इयर.
म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये त्याला 182 डे कंपल्सरी राहणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी 60 डेजवाली कंडिशन, ही कंडिशन ॲप्लिकेबल नाही आहे. 60 आणि 365 डेजवाली कंडिशन त्यांच्यासाठी ॲप्लिकेबलच नाही आहे. ओके, तर एक गोष्ट लक्षात घ्या, कुठली कोणासाठी ॲप्लिकेबल नाही आहे? इंडियन सिटीजन हू लिव्ज इंडिया फॉर एम्प्लॉयमेंट पर्पज अँड फॉर मेंबर ऑफ क्र्यू ऑफ इंडियन शिप. ओके, तर ह्या दोघांसाठी कुठली कंडिशन ॲप्लिकेबल नाही आहे? जी सेकंड कंडिशन आहे बेसिक कंडिशनमधली सेक्शन 61C, ही त्यांना ॲप्लिकेबलच नाही आहे, ती इररिलेवंट आहे त्यांच्यासाठी. त्यांना कंपल्सरीली फर्स्ट कंडिशन फुलफिल करावी लागेल कधी त्यांना रेसिडेंट ऑफ इंडिया व्हायचं असेल तर. ओके, आता नेक्स्ट आहे मी आधी डीम रेसिडेंट ऑफ इंडिया ती एक कन्सेप्ट एक्सप्लेन करतो आणि नेक्स्ट लेक्चरला आपण कन्सेप्ट आपण घेऊया एक्सेप्शनमधली. मी सी अँड इंडिव्हिज्युअल शॅल बी डीम टू बी रेसिडेंट इंडिया, मी तुम्हाला सांगितलं बघा फर्स्टमध्ये. ओके, हा डीम रेसिडेंट. तर डीम रेसिडेंटसाठी काय कंडिशन्स आहेत तर त्या आपण इथे बघणार आहोत डीम रेसिडेंटसाठी. आता ही जी कन्सेप्ट आहे ना, ही न्यू कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट तुमच्या पूर्वीच्या याच्यामध्ये नव्हती, ही न्यू अमेंडेड कन्सेप्ट आहे. ही सिटीजन ऑफ इंडिया, महत्त्वाचा काय तो इंडियन सिटीजन पाहिजे. ही पहिली म्हणजे डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया कधी व्हायचा असेल त्याला, तर त्याच्यासाठी ह्या 4 कंडिशन त्याला फुलफिल करणं गरजेचं आहे. या 4 गोष्टी कधी फुलफिल होत असतील तर तो डीम टू बी रेसिडेंट इन इंडिया म्हणून कन्सिडर होईल. ओके, आणि त्याच्यासाठी सेक्शन काय डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियासाठी सेक्शन 61A. ओके, त्याच्यासाठी सेक्शन 61A आहे. हे कोणासाठी सेक्शन आहे? रेसिडेंट डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियासाठी. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केली आपण की रेसिडेंट ऑफ इंडिया डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया असेल तर तो ऑर्डिनरीली रेसिडेंट म्हणून कन्सिडर केला जात नाही. तो रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट म्हणूनच कन्सिडर केला जातो. ओके, आता याच्यासाठी फर्स्ट कंडिशन काय तो सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे. ओके, फर्स्ट कंडिशन काय तो सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे. सेकंड कंडिशन काय? हीज टोटल इन्कम अदर दॅन द इन्कम फ्रॉम फॉरेन सोर्स, म्हणजे जे इंडियन इन्कम आहे ते एक्सिड 15 lakhs रुपीज आहे ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. म्हणजे त्याचं प्रिव्हियस इयरचं जे इन्कम आहे ते 15 lakhsपेक्षा अबोव पाहिजे इंडियन इन्कम. फॉरेन इन्कम असेल तर ते आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं नाही आहे. म्हणजे फॉरेन इन्कम कधी 16 lakhs रुपीज आहे आणि इंडियन इन्कम कधी 13 lakhs रुपीज आहे. ओके, तर आपल्याला तो या कंडिशनमध्ये बसणार नाही आहे, कारण फॉरेन इन्कम आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं नाही आहे. आपल्याला फक्त इंडियन इन्कम आपल्याला कन्सिडर करायचं आहे. म्हणजे अदर दॅन फॉरेन सोर्स ऑफ इन्कम आहे ना, ते आपल्याला कन्सिडर करायचं आहे आणि ते 15 lakhs आणि अबोव झालं पाहिजे. ओके, सेकंड गोष्ट आहे त्याच्यामध्ये. ओके, तिसरी गोष्ट काय मेन्शन केलेली आहे? ही इज नॉट सॅटिस्फाईंग एनी ऑफ द बेसिक कंडिशन. कारण तो बेसिक कंडिशन कधी यूज करून कधी तो रेसिडेंट होत असेल तर त्याला डीम टू बी रेसिडेंट बघण्याची गरजच नाही आहे. आपल्याला काय करायचं, कधी बेसिक कंडिशन आपल्या कुठल्या आहेत? अंडर सेक्शन 61मध्ये 2 बेसिक कंडिशन दिलेल्या आहेत, 182 डेज आणि 60 डेज आणि 365 डेज. ह्या ज्या 2 कंडिशन्स आहेत त्या कधी फुलफिल होत असतील तर डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया ही कंडिशन फुलफिल करून घेणं काय गरजेचंच नाही, कारण तो ऑलरेडी रेसिडेंट आहे. त्यामुळे थर्ड काय मेन्शन केलं आहे, कधी तो त्या बेसिक कंडिशनपैकी कधी कुठलीही एखादी कंडिशन कधी सॅटिस्फाय करत असेल तर तो डीम रेसिडेंटच्या कन्सेप्टमध्ये येणारच नाही आहे, तो रेसिडेंटच्या कन्सेप्टमध्ये येईल. ओके, त्याला डीम रेसिडेंटचे हे काही घटक तिथे अप्लायच होणार नाही आहेत. आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा बेसिक कंडिशन फुलफिल होत आहेत का आपण बघणार आहोत. बेसिक कंडिशन फुलफिल झाल्या तर मग ही कन्सेप्ट बघण्याची गरजच नाही. डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया त्याच्यासाठी ॲप्लिकेबलच नाही आहे मग. ओके, पण कधी बेसिक कंडिशन कधी फुलफिल झाल्या नाही तर मग आपण बघणार तो सिटीजन आहे का, त्याचं इन्कम 15 lakhs अँड अबोव आहे का, तरच आपण बघणार. अदरवाईज ते बघण्याची आपल्याला गरजच नाही आहे. ओके, कारण की तो ऑलरेडी रेसिडेंट होऊन जातो. ओके, त्यामुळे सी पॉईंटमध्ये काय मेन्शन केलेलं आहे, कधी जो बेसिक कंडिशनपैकी कुठलीही एखादी कंडिशन कधी फुलफिल करत असेल तर त्याला डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया बघण्याची गरजच नाही आहे, तो ऑलरेडी रेसिडेंट होऊन जातो. मग तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया नाही आहे, तो रेसिडेंट ऑफ इंडिया असणार आहे. ओके, तिथे डीम हा वर्ड ॲडच होणार नाही, कारण तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियासाठी हा जे 4 घटक आहे ते कधी फुलफिल होत असेल तरच तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून कन्सिडर केला जाईल. ओके, आणि फायनल कंडिशन बघा, फायनल कंडिशन एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे. He is not liable to tax in any other country or territory by reason of his domicile, resident or any other criteria of similar nature. ओके, म्हणजे जो पर्सन आपण जो मेन्शन करतोय ज्याचा आपण डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया आहे की नाही आपण फाइंड आउट करतोय, कधी तो अदर कधी कंट्रीमध्ये कधी तो टॅक्स कधी पे करत असेल तर तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियामध्ये इन्क्लूड होणार नाही. म्हणजे तो अमेरिकेमध्ये टॅक्स पे करतोय, पाकिस्तानमध्ये टॅक्स पे करतोय,
ओके, किंवा बांगलादेशमध्ये टॅक्स पे करतोय, श्रीलंकेमध्ये टॅक्स पे करतोय, इंग्लंडमध्ये टॅक्स पे करतोय, तर तो त्या कंडिशन ह्या डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियामध्ये तो बसणारच नाही. कारण त्यांनी काय मेन्शन केलं, ही इज नॉट लायबल टू टॅक्स इन एनी अदर कंट्री और टेरिटरी बाय द रिजन ऑफ हिज डोमेसाईल रेसिडेंट और एनी अदर क्रायटेरिया ऑफ द सिमिलर नेचर. म्हणजे तो कुठलाही अदर कंट्री म्हणजे अदर दॅन इंडिया कधी तो टॅक्स पेएबल असणार आहे, कधी तो टॅक्स कधी पे करत असणार आहे, तर तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियाच्या कंडिशनमध्ये तो इन्क्लूडच होणार नाही आहे. तर डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियामध्ये 3 मेन कंडिशन आहे. कारण ही सी कंडिशन आहे त्यांनी फक्त इन्फॉर्मेशन म्हणून दिलेली आहे. काय इन्फॉर्मेशन? कधी तो बेसिक कंडिशन कधी फुलफिल करतच असेल तर ही कंडिशन त्याला बघण्याची गरजच नाही, कारण तो ऑलरेडी रेसिडेंट ऑफ इंडिया आहे. तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया बघण्याची गरजच नाही आहे. ओके, त्यामुळे ह्या ज्या मेन 3 कंडिशन बघा, कधी आपण पहिल्यांदा हेच आपण करून बघणार आहोत. कुठलाही जो पर्सन असेल म्हणजे इंडिव्हिज्युअल असेल, ते इंडिव्हिज्युअलचं आपण सी कंडिशन कधी फुलफिल होत असेल म्हणजे कधी तो बेसिक कंडिशन कधी फुलफिल करत असेल तर डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया बघण्याची गरज आहे का? तर गरजच नाही आहे. ओके, मग कधी फुलफिल होत नसेल, ह्या कधी गोष्टी कधी फुलफिल होत नसतील, तर आपण बघणार आहोत तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियाच्या कंडिशनमध्ये बसतोय की नाही. तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तो सिटिझन ऑफ इंडिया पाहिजे. ओके, तो इंडियन सिटिझन पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याचं जे इन्कम आहे अदर दॅन फॉरेन सोर्स 15 lakhs अँड अबव पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ही इज नॉट लायबल टू पे द टॅक्स इन एनी अदर कंट्री. ओके, म्हणजे तो दुसऱ्या कुठल्याही कंट्रीमध्ये तो टॅक्स पेएबल नसला पाहिजे, तो टॅक्स पेड करत नसला पाहिजे. ओके, या कधी 3 गोष्टी कधी फुलफिल होत असतील ए, बी आणि डी, तर तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून कन्सिडर होईल. कारण की सी कंडिशन कधी तो फुलफिल करतोय तर हे डीम टू बी रेसिडेंट बघण्याची गरजच नाही, तो डायरेक्टली रेसिडेंट ऑफ इंडिया होतोय. ओके, त्यामुळे आपण सर्वात पहिल्यांदा सीच आपण फाइंड आउट करून बघणार आहोत. कधी तो सीमध्ये कधी बसत नसेल तर आपण फाइंड आउट करणार आहोत तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया आहे की नाही. ओके, बघा इथे खाली सुद्धा तीच गोष्ट मेन्शन केलेली आहे. हाऊएव्हर इफ सच इंडिव्हिज्युअल हॅज सॅटिस्फाय आयदर अ बेसिक कंडिशन देन शॅल बी ट्रीटेड एज अ रेसिडेंट ऑफ इंडिया. म्हणजे 6(1) नुसार बेसिक कंडिशननुसार कधी तो रेसिडेंट होत असेल तर तो डीम टू बी रेसिडेंट नाही आहे, तो रेसिडेंट ऑफ इंडिया आहे. फर्दर नोट दॅट द एक्सेप्शन इज नॉट ॲप्लिकेबल इन केस ऑफ फॉरेन सिटीजन. आपल्याला मेन आपली फर्स्ट कंडिशन काय आहे, तो इंडियन सिटीजन असला पाहिजे. फॉरेन सिटीजनसाठी ह्या कंडिशन्स ॲप्लिकेबल नाही आहेत. इवन इफ ही इज अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे म्हणून तो रेसिडेंट होईल असं नाही. आता पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे कोण? का ज्याचे पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स पॅटर्नल किंवा मॅटर्नल इंडियामध्ये कधी जन्माला आलेले असतील, अनडिवायडेड इंडियामध्ये. अनडिवायडेड इंडिया म्हणजे इंडिया, पाकिस्तान आणि बांगलादेश. ओके, यामध्ये कधी ते जन्माला आलेले असतील. अनडिवायडेड इंडिया म्हणजे बिफोर 14th ऑगस्ट 1947, 14th ऑगस्ट 1947 पूर्वी कधी ते पाकिस्तानमध्ये कधी जन्माला आले असतील, त्याचे कधी पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स, तरीसुद्धा तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन होतो. कारण की तेव्हा अनडिवायडेड इंडिया होता. 15 ऑगस्ट 1947 नंतर आपला इंडिया आपला सेपरेट झाला, तेव्हा आपला बांगलादेश आणि पाकिस्तान आपले सेपरेट झाले. ओके, बांगलादेश जे आहे ते ॲक्च्युली पाकिस्तानपासून सेपरेट झाले, ते इंडियापासून सेपरेट झालेलं नाही. पहिल्यांदा बांगलादेश आणि पाकिस्तान एकत्र होतं, नंतर पाकिस्तानपासून बांगलादेश ॲक्च्युली वेगळा झाला. पण त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला फक्त अनडिवायडेड इंडिया म्हणजे काय, की 14th ऑगस्ट 1947 पूर्वी आपला अनडिवायडेड इंडियामध्ये 3 कंट्री इन्क्लूड होत्या, त्या म्हणजे इंडिया, पाकिस्तान आणि बांगलादेश. ओके, तर त्या 3 कंट्रीमध्ये कधी कुठले ग्रँड पॅरेंट्स कधी जन्माला आले असतील, पॅटर्नल आणि मॅटर्नल दोन्ही. पॅटर्नल म्हणजे आईकडचे किंवा पॅटर्नल म्हणजे वडिलांकडचे किंवा मॅटर्नल किंवा आईकडचे पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स, ते कधी जन्माला आले असतील तर तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणून मेन्शन केला जातो. म्हणजे तो सिटिझन ऑफ इंडिया नाही आहे, तरीसुद्धा तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असू शकतो. पण ह्या केसमध्ये म्हणजे डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियासाठी फक्त तो इंडियन सिटिझन असेल तरच कंडिशन फुलफिल करणार आहे तो. कधी तो फॉरेन सिटिझन आहे तर त्याला तो जरी इंडियन ओरिजिनचा जरी पर्सन असला तरीसुद्धा त्याला ती कंडिशन अप्लाय होत नाही. ओके, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन कन्सेप्ट समजले ना. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे काय, त्याचे जे ग्रँड पॅरेंट्स आहेत किंवा पॅरेंट्स आहेत ते अनडिवायडेड इंडियामध्ये जन्माला आलेले पाहिजे. अनडिवायडेड इंडिया म्हणजे 3 कंट्री इन्क्लूड होतात, त्याच्यामध्ये इंडिया, पाकिस्तान अँड बांगलादेश. ओके, पुढे मेन्शन केलेलं आहे, इफ दिस कंडिशन आर सॅटिस्फाय दॅन सच इंडिव्हिज्युअल शॅल बी डीम्ड ॲज अ रेसिडेंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ डेज ऑफ स्टे इन इंडिया. म्हणजे त्या ज्या 2 कंडिशन आहेत, डेजच्या ज्या कंडिशन आहेत ते त्याला ॲप्लिकेबलच होत नाही. म्हणजे त्याचे डेज आपल्याला काउंट करूनच बघायचे नाही आहेत.
ओके, डेज कधी काउंट करूनच बघायचे नाहीत. कधी हे तुझे सर्व घटक कधी त्याचे फुलफिल होत असतील तर त्याचे नंबर ऑफ डेज आपल्याला काउंटच करायचे नाही. तो डायरेक्टली डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून कन्सिडर होईल. ओके, मग तो तिथे 180 डेज, 60 डेज, 365 डेज काहीच कन्सिडर करायचं नाही. आपल्याला डायरेक्टली तो डीम टू बी रेसिडेंट इन इंडिया म्हणून कन्सिडर होईल. ओके, तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण इतर जे एक्सेप्शन्स आहेत ते बघणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेमसुद्धा बघूया. जे ज्या कंडिशन्स आहेत रेसिडेन्शियल स्टेटसचे त्याचे प्रॉब्लेमसुद्धा आपण बघूया. ओके.